सोलापूर महानगरपालिकेची यंदाची निवडणूक काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचा ओढा वाढल्याने काँग्रेसला ही निवडणूक पहिल्यांदाच जड जाण्याची शक्यता आहे. अशात सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपला टक्कर देण्याचे ठरवले असून खासदार प्रणिती शिंदे आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीत सर्वात लक्ष राहील ते म्हणजे काँग्रेस अध्यक्ष नरोटे यांच्या प्रभाग 15 कडे. कारण यापूर्वी या प्रभागातील काँग्रेसच्या पूर्वेचे 2 नगरसेविका वैष्णवी करगुळे आणि श्रीदेवी फुलारे हे भारतीय जनता पार्टीत गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांसह काँग्रेसची चांगलीच अडचण झाल्याचे दिसून येते. या प्रभागात निर्णायक मतदार म्हणजे मोची समाज आहे. या समाजाच्या जोरावर आजपर्यंत करगुळे कुटुंबीय अनेक वेळा महापालिकेत गेले. मागील 2 टर्म मध्ये जॉन फुलारे यांच्या पत्नी श्रीदेवी फुलारे या सुद्धा याच समाजाच्या जोरावर नगरसेविका झाल्या. ज्यांनी पक्ष बदलला त्यांना समाजाने जागा सुद्धा दाखवली. पण आता मोची समाजातून काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळणार आहे. परिवहन समितीचे माजी सभापती सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक बसवराज म्हेत्रे यांच्या सून रुपाली म्हेत्रे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे सुंठे वाचून खोकला गेला अशी चर्चा काँग्रेस पक्षातील मोची समाजाच्या कार्यकर्त्यांमधून समोर येत आहे. म्हेत्रे परिवाराकडून गाठीभेटींवर जोर देण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून बसवराज म्हेत्रे महापालिकेसाठी इच्छुक होते, त्यांना संधी मिळाली नाही, परंतु आता आपोआपच संधी मिळाली आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.